आणि पुन्हा एकदा आपण मुंबईतल्या मलाड इथल्या आंदोलनस्थळी पोहोचलेलो आहोत। या ठिकाणी भाजपा आक्रमक झालेले आहेत। काँग्रेसचे आमदार असलम शेख यांच्या विरोधात भाजपा युवा मोर्चाच्या माध्यमातून आंदोलन करण्यात येते आणि आंदोलन अगदी चिघळल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये झटापट झाल्याचं पाहायला मिळतंय। पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये मोठी शाब्दिक वादावादी देखील होतीये, झटापट होतीये, कारण मोठ्या संख्येनं या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते उपस्थित आहेत आणि असलम शेख यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येते। असलम शेख यांच्या कार्यालयावर युवा मोर्चाचं हे आंदोलन सुरू आहे। या ठिकाणी पोलिसांकडून देखील मोठ्या प्रमाणात फौजफाटा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। भाजपचे कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत। गेल्या 1 तासापासून हे आंदोलन सुरू असल्याची माहिती मिळते। तर सध्या या आंदोलनाला तीव्र स्वरूप आल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते। पोलिसांकडून बंदोबस्त करण्यात आलेला आहे। या ठिकाणी आंदोलन करताना शांत करण्याचं आवाहन पोलीस करतात, मात्र आंदोलनकर्ते काही शांतता घेण्याच्या मार्गावर दिसत नाही। त्यामुळे आता पोलिसांकडून बळाचा वापर या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। तर मलाड पश्चिमेतील मालवणी परिसरात हे आंदोलन सुरू आहे। या ठिकाणी असलम शेख यांचं कार्यालय आहे आणि या कार्यालयावर युवा भाजपाकडून हे आंदोलन करण्यात आले। संजय, दृश्यांमधून दिसतंय की पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये थोडीफार झटापट देखील झालेली आहे। सध्या तिथली स्थिती काय आहे? नक्कीच मुंबईचे जे मालवणीचे आमदार आहेत, काँग्रेसचे असलम शेख आमदार आहेत, मालवणी परिसरामध्ये त्यांचं कार्यालय आहे। याच कार्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावरती भारतीय जनता युवा मोर्चाकडून आंदोलन सुरू आहे। मात्र पोलिसांकडून जे आहे ते मुंबई अग्निशमन दलाचा जो परिसर आहे मालवणी परिसरातील, याच ठिकाणी आंदोलकांना रोखून धरण्यात आलेले आहे। आंदोलकांकडे काही काळापूर्वी जे आहे ते असलम शेख यांचा पुतळा जाळण्यात आला होता। यानंतर आक्रमक झालेले कार्यकर्ते जे आहेत ते असलम शेख यांच्या कार्यालयाच्या दिशेने निघाले असता पोलिसांकडून जे त्यांना अडवण्यात आलं। मात्र यानंतर भाजपाचे जे कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले आणि या ठिकाणी पोलिसांशी देखील त्यांची बाचाबाची झाल्याची, तर कार्यकर्ते आणि पोलीस हे जे एकमेकांना धक्का देताना या ठिकाणी पाहायला मिळतात। जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। यामध्ये भगवे झेंडे असतील किंवा जय श्रीरामचे नारे असणारे जे फलक आहेत हे देखील या ठिकाणी हातामध्ये घेऊन या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी, या ठिकाणी आता पाकिस्तानचा झेंडा देखील भाजप कार्यकर्त्यांकडून जाळण्यात आल्याचं आपल्याला दृश्यामध्ये पाहायला मिळतंय। मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेले आहेत, आक्रमक झालेले कार्यकर्ते आहेत। मात्र पोलिसांकडून जे आहे ते त्यांना याच ठिकाणी रोखण्यात आता सध्या तरी पोलिसांना यश आले। मात्र जर हे असलम शेख यांच्या कार्यालयाकडे जातील किंवा काय करतील तर या मात्र पोलीस सावधगिरीने या ठिकाणी जे आहे ते आंदोलकांना रोखण्यात आता पोलिसांना यश आल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। नक्कीच संजय, आपण पाहतोय की एकंदरीत या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण होऊ शकतो। मला सांगा, या भाजपच्या युवा मोर्चे जे आहेत त्या ठिकाणी आंदोलन करते आहेत, त्यांची मुख्य मागणी काय आहे? 2 दिवसापूर्वी मुंबईच्या मालवणी परिसरामधील जे आहे ते खराडी परिसरातील झोपडपट्टीचं निष्कासन करण्यात आलं होतं। मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रोहिंग्या लोकांच्या वस्ती असल्याचा आरोप जो आहे तो भाजपचे पालकमंत्री जे आहेत मंगल प्रभात लोढा यांच्याकडून करण्यात आला होता। मात्र याचं प्रत्युत्तर देताना असलम शेख यांनी या ठिकाणी हिंदू वस्ती देखील मोठ्या प्रमाणात असल्याचं, मात्र यानंतर भाजपाचे जे अध्यक्ष आहेत अमित साटम यांनी असलम शेख यांना पाकिस्तानची अवलाद म्हटल्यानंतर काल काँग्रेस कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आलं होतं। आज त्यालाच प्रत्युत्तर करताना भाजपा युवा मोर्चाचं आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। मात्र असलम शेख यांच्या विरोधात कुठे गुन्हा दाखल करावा ही मागणी आहे। सोबतच या ठिकाणी घुसखोरी नाही सहेंगे असं म्हणत या ठिकाणी आता कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। त्या मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांकडून जे ते असलम शेख विरोधात आता घोषणाबाजी देखील सुरू आहे। असलम शेख सारख्या पाकिस्तान दर्जेच्या लोकांना या ठिकाणी राहू देणार नाही असाच कुठेतरी आक्रमक पवित्रा या ठिकाणी आता भाजप कार्यकर्त्यांकडून घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मंत्री लोढांना देखील धमकी दिल्याच्या प्रकरणावरनं भाजपा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। आणखीन काही इकडचे अपडेट सांगाल? या ठिकाणी मोठा पोलिसांचा बंदोबस्त देखील पाहायला मिळतोय। जय श्री राम।